राज्यामध्ये हायवेवरील दारू बंद झाल्यानंतर पुणे नाशिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची विक्री सुरूच आहे. पण कायदा आणि अंमलबजावणी करणारेच सुस्त असल्यानं याचा समाजामध्ये मोठा वाईट परिणाम पाहायला मिळतोय. ओ काका कोणती पाहिजे असा आवाज आल्यास तो दुसऱ्या कशाचा नाही तर तुम्हाला दारू कोणती पाहिजे हे विचारणारा आवाज असतो. आवाज ऐकून आपण थबकलात तर लाल पाहिजे का पांढरी असाही सूर त्यांच्या मुखातून ऐकायला मिळतो. पुणे नाशिक महामार्गालगत बोटा, घारगाव, नांदूर फाटा, माहुली, डोळासने, वरुडी फाटा, साकूर फाटा येथे राजरोसपणे दारू विक्री केली जाते. 1 एप्रिलनंतर महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असणारे बार बंद झाले खरे, मात्र त्यातील काही जण राजरोसपणे महामार्गालगत 50 मीटरवर दारू विक्री करत आहेत. रात्री 11 नंतर हॉटेल बंद करण्याचे निर्देश असतानाही पोलिसांच्या आशीर्वादाने पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हॉटेलसमोर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागतातच कशा. हम यहाँ के सिकंदर म्हणत काही दारू विक्रेते कोणालाही न जुमानता खुलेआम दारू विक्री करत असतात. या अवैध दारू विक्री आणि तस्करीची लाखो रुपयांची उलाढाल महिन्याला होत असल्याची माहिती सूत्रांकडून भेटली आहे. यामध्ये पोलिसांचे हात ओले होत असल्याची खमंग चर्चाही पठार भागामध्ये सुरू आहे. दारू विक्रेते आणि तस्कर अवैध दारूच्या व्यवसायामध्ये व्यस्त असून पोलीस सुस्त असल्याचं चित्र पठार भागामध्ये पाहायला मिळतंय. किरकोळ विक्री करणारे आणि एखादी दारूची बाटली असणाऱ्या व्यक्तीवर केसेस करून आम्ही दारूच्या केसेस करण्यामध्ये सर्वात समोर असल्याचा देखावा येथील अधिकारी वरिष्ठांसमोर करत असल्याचं दिसून येतं. अशाच 2 कारवाया सोमवारी साकूर भागातील कवठे मलकापूर येथे गोरख अंबरनाथ गंभीरे यांच्याकडे 2496 रुपयांचा मुद्देमाल, तर पिंपळगाव देपा येथे भागवत ठकाजी खेमनर यांच्याकडून 1404 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पण पठार भागात मोठ्या प्रमाणात सुरू असणाऱ्या दारू विक्रीचं काय असा सवालही आता नागरिक करताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसा अगोदरच घारगाव येथे एका दारू शौकीनास 10,000 रुपयास 2 क्वार्टर विकत घ्यावा लागल्या असल्याची चर्चा असतानाच आम्हाला अशाच एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या बोलीवर आपली दारूबद्दलची कैफियत मांडली. मी एक शेतकरी आहे, पण शेती व्यवसाय करताना सर्वसामान्य आदिवासी लोकांना आम्ही कामाला ठेवत असतो. कामाला ठेवला ज्या कामगारांना पगार 150-200 रुपये असतो आमच्याकडं. परंतु आता ही दारूबंदी झाल्यामुळे जी देशी दारू 48 रुपये किमतीची होती तिचे आज बारवाले रोडच्या टचचे लोक 100 रुपये घेतात. त्यांच्या घराच्या असणाऱ्या महिला आहे त्यांना तो खर्च काय परवडत नाही. त्यांच्या घरात त्या महिलांना अन्न भेटत नाही. मग हे व्यवसाय कुणाच्या सहकार्यामुळे चालतात हे आम्हाला विचारायचं आहे. तुम्हाला असं वाटतं का पण दारूबंदी केल्यामुळे दारू पिणं बंद झालंय? दारू बंदी केल्यामुळे दारू बंद कधीच होणार नाही. 2 नंबरवाले 3 नंबरवाले कुठेही जनतेला दारू पाठवतात. आता तुम्हाला जर समजा दारू लागली तुम्ही कधी नव्हतं का तुमच्या काम करायला लागली, आता तुम्ही संगमनेरवरून निघाले समजा घाटात आले चंदनापुरी, तुम्हाला पहिली कुठे दारू भेटते? आपण संगमनेरवरून निघाल्यानंतर साकूर फाट्यावर अगदी आलो का साकूर फाट्यावर एक व्यवसाय आहे बिगर लायसनचा. तिथं ते 48 रुपये किमतीची दारू त्या पठार भाग आमचा फार गरीब आहे तरी 100 रुपये क्वार्टरला दारू विकतो. त्यानंतर कुठे भेटते? त्यानंतर रस्त्याने जे ढाबे टपऱ्या 5 स्टॉप ज्या ठिकाणी आता पॉकेटिंग तयार केली. जसं आपण गुटखा घेत होतो पहिलं ते बंद झाल्यामुळं ते पॅकिंग करून द्यायचे. आता क्वार्टर सुद्धा पॅकिंग करून लोक देतात. काय बोल बाईट. महामार्गालगत सुरू असणाऱ्या दारू विक्रीकडे स्थानिक पोलीस डोळेझाक करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पठार भागात अवैध दारू विक्री वाढली आहे. यावर आळा घालण्यासाठी स्पेशल स्क्वॉड पठार भागामध्ये पाठवावा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शिर्के, एस9 मीडिया, संगमनेर.